आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक आणि तुम्ही सर्वजण, मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या वातावरणाची निर्मिती झाली आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही सगळी माणसं घरात बसलेली माणसं असताल असं मला वाटतं. आपल्या समोर माणसं बसलीत ना सर, हे माणसं घरात बसलेली माणसं आहेत. कारण यांच्यापुढे एकच सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, त्यात आपण काय भूमिका घ्यावी. समर्थन करावं तर का करावं आणि विरोध करावा तर का करावा. अशा परिस्थितीमध्ये समर्थन केलं तर काही लोक विरोधात जातात आणि विरोध केला तर काही लोक विरोधातच जातात. आरक्षण म्हणजे नेमकं काय कळालं की बरेचसे प्रश्न सुटतात. आमच्या लोकांची अशा समज आहे की आरक्षण म्हणजे सवलत. बरोबर आहे का? असंच का? आरक्षण म्हणजे सवलतच का सर? बरोबर आहे, आरक्षण म्हणजे सवलत. बांधवांनो, मित्रांनो, म्हणून आमच्या प्रबोधनाची गरज आहे. सर, आरक्षण म्हणजे सवलत नव्हे. आरक्षण म्हणजे सोय नाही. आरक्षण म्हणजे सवलत नाही. आरक्षण म्हणजे मदत नाही. मग म्हणाल मग काय? आरक्षण हा तुमचा स्पेशल राईट आहे. राईट म्हणजे काय? अधिकार. आता कॉन्स्टिट्यूशनच्या स्टेटस मध्ये मूलभूत राईट कोणते? मूलभूत राईट कोणते? मूलभूत राईट, फंडामेंटल राईट. या फंडामेंटल राईट पेक्षाही स्पेशल राईट आहे रिझर्वेशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसा? तर फंडामेंटल राईटचा जर तुम्हाला उपयोग घ्यायचा असेल तर फंडामेंटल राईटचा उपयोग घेण्यासाठी एक प्रकारची पात्रता लागते. म्हणजे काय पात्रता लागते? समजा फॉर एक्झाम्पल भाषण स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य मूलभूत अधिकार आहे. भाषण स्वातंत्र्य मूलभूत अधिकार. आणि भाषण स्वातंत्र्याचा फायदा घेण्यासाठी काय काही कंडिशन लागते? बोलता आलं पाहिजे का नाही? मग तुम्हाला बोलताच येत नव्हतं कारण तुम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता. तर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला उपयोग झाला असता का? कारण बोलण्याचा अधिकार नव्हता. भाषण स्वातंत्र्य तुम्हाला उपयोग झाला असतं का? सत्ता संपत्ती एकत्रित करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे तुमचा, की तुम्ही काम करू शकता, पैसे कमवू शकता आणि तुम्हाला सायकल, सायकलच्या नंतर मोटरसायकल, मोटरसायकलच्या नंतर जीप घेऊ शकता. हा तुमचा राईट आहे. पण त्यासाठी तुम्हाला काम करावं लागत होतं आणि काम करणारा महापुरुष विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकरांनी एक सिस्टीम तयार केली. एक काम नाही केलं, एखादं काम नाही केलं, एक सिस्टीम निर्माण केली आणि त्या सिस्टीमला तुम्हाला मालक केलं. मला सांगा, ओशो रजनीश एका ठिकाणी बाबासाहेबांबद्दल म्हणतो की जिंदा बाबासाहेब से ज्यादा खतरनाक मुर्दा बाबासाहेब है. कारण बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा ते एक व्यक्ती होते, त्यामुळे त्यांना जाब विचारला जाऊ शकत होता, त्यांना प्रश्न विचारला जाऊ शकत होता, त्यांच्यासोबत डिबेट करता येत होती. पण आता बाबासाहेब एक व्यक्ती झाले नाही, तर आता बाबासाहेब एक सिस्टीम झाले.
आणि म्हणून आता ते सिस्टीम आणि त्याला चॅलेंज करणं आणि ती सिस्टीम खतम करणं आता सोपं नाही. म्हणून आता बाबासाहेब जास्त पॉवरफुल आहे. ज्या सिस्टीमनं तुम्हाला वंचित केलं होतं ती सिस्टीम आणि ज्या सिस्टीमनं वंचितांना मालक केलं ती सिस्टीम. मग मला सांगा, वंचितांना मालक करणारी सिस्टीम ज्यांनी वंचित केलं होतं त्यांना योग्य वाटेल काय होते? त्यांच्यासाठी ती चांगली आहे वाईट आहे? साधी गोष्ट आहे. त्यांना ती सिस्टीम परवडेल का? मग त्यांचा दिवस रात्र हाच प्रयत्न चालू होता की ठीक आहे आम्हाला हे आवडत नाही, हे नाही झालं पाहिजे, कलेक्टिव्ह मार्ग घालायचं, साड्या मारायचं, केलं पळायचं. ज्यांचं आम्ही